तर मित्रांनो, आपल्याला खास उपवासासाठी आप्पे बनवायचे आहे। त्यासाठी मी 1 वाटी बगर घेतलेली आहे ना, अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे। चला तर आपण दोन्ही पण भिजू घालू। बगर आपण भिजू घालू। आपल्या शाबूमध्ये थोडं पाणी ठेवून भिजू घालायचं आहे। शाबू भिजू घालूत आपण। आपल्याला हे 2 ते 3 तास भिजू घालायचं आहे। त्यात थोडंसं पाणी राहिलं असेल तर ठेवायचं आहे शाबूमध्ये। हे भिजत ठेवूत आपण दोन्ही पण। चला तर हे पहा, मस्त असं भिजलेलं आहे शाबू। ते आपण मिक्सर मधून काढून घेणार आहोत। मिक्सर मधून मिश्रण काढलेलं आहे। त्यात आपण थोडं मीठ टाकणार आहोत। सोडा टाकणार आहोत। अर्धा चमच सोडा टाकणार आहोत। ते मिश्रण आपण एकत्र करून घेणार सर। आपलं हे एकच डायरेक्शनने फिरवायचं आहे, म्हणजे चांगलं हे होतंय, फुलतंय। 10 मिनिटं आपण झाकून घेऊ। तोपर्यंत आपण चटणी करूया। आपण इथे हिरव्या मिरची चटणी करणार आहोत। त्यासोबत शेंगदाणे टाकणार आहोत। त्यानंतर दही टाकणार आहोत। ती आपण एका बोल मध्ये काढून घेऊ। चटणी झाली आहे हिरवी मिरचीची। आपण जिरेचा तडका देणार आहोत चटणीला मस्त असा। आप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅसवर गरम व्हायला। त्यात मी तेल टाकलेलं आहे। चला तर आपण बॅटर आप्पेचं टाकू त्यात। सगळं बॅटर टाकून झालेलं आहे आप्पे पात्रामध्ये। चला तर त्यावर असं आपण झाकून ठेवणार आहोत। आपल्याला 10 मिनिटं असं चांगलं हे होऊ द्यायचं आहे आप्पे। हे पहा, छान असे झाले आहेत। आपण ते पलटून घेऊ।
आपण सर्व आपे पलटून घेतलेले आहेत, ते थोडा वेळ अजून झाकून ठेवून 5 मिनिटं. झाले आहेत आपले आपे तयार. चला तर आपण ते प्लेट मध्ये काढून घेऊ एक एक. रेडी आहे आपले उपवासाचे आपे. चला तर आपण टेस्ट करून बघूया. वाव, एकच नंबर. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.